हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपला म्हणजे आज चड्डीच्या लव्ह स्टोरीचा सेकंड आणि फायनल पार्ट आहे. ह्याच्यानंतर चड्डी जे जसं जसं काय अपलोड करत जाईल त्याच्यावरती रिॲक्शन घेऊन मी येईलच. अजून ती काही फोटो बिटो पोस्ट करणार आहे, लग्नानंतरची गोष्ट सांगणार आहे आणि काय काय कशा कशातनं ती गेली आणि कशा कशात काय काय म्हणजे तिच्यातनं गेलं हे सगळं ती सांगणार आहे. तर जसं ती सांगेल तसं मी पण सांगेन. पण आज लव्ह स्टोरीचा म्हणजेच आमचं लग्न कसं झालं त्याचा शेवटचा पार्ट आहे. मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की जसं कास्टचा प्रॉब्लेम होता आणि मला बरेच कॉमेंट येत होते की तुझी कास्ट अशी आहे, तुझी कास्ट ही आहे का, ती आहे का. तर नाही, माझी कास्ट नाही आहे. मला बरेच लोक असं म्हणत होते की तू हे आहे का. म्हणजे मी आता ते पार्ट पण क्रॉप केलं आहे माझ्या व्हिडिओमधनं. पण मी आधी एक व्हिडिओमध्ये बोलली होती, त्याची क्लिप मी घेऊन ठेवली आहे मंडळी. पण मी तुम्हाला आता इथे दाखवू नाही शकत तिची क्लिप. पण आहे ना, ती क्लिप मी घेतली आहे ज्याच्यामध्ये तिने त्या 2 कास्ट मेन्शन केलेल्या आहेत, ज्याच्याबद्दल लोक हिला विचारणा करत होते आणि हिने त्याच्यामध्ये सांगितलं आहे की अजिबात नाही. एकीला तर असा रिप्लाय केला आहे आणि 1-2 जणांना, आणि लोक आता लोकांवर ढकलून मोकळी झाली बाई. म्हणजे खरंच कोणाला काही स्वप्न पडलंय का, म्हणजे मला हेच कळत नाही. इवन मलाही काही लोक असे कॉमेंट करतात की तू काय लोकांच्या पर्सनल ह्याच्यावर बोलते. पर्सनल, आता पर्सनल कसं कळतं, कसं आम्हाला तुमचं पर्सनल, एकतर ह्या लोकांना पर्सनल या शब्दाचा अर्थ कळतो का, चौथी फेल लोकांना, आणि लोकांना येऊन इथे बडबडत असतात. तसंच हिच आहे. आधी स्वतःच बोलायचं आणि नंतर मग म्हणायचं की लोक मला असं म्हणतात, लोक मला तसं म्हणतात, आणि लोकांनी मला विचारलं तर नाही, असं नाही आहे. आणि मुळात हा विषय काढण्याची गरजच काय होती. बरं चल, मान्य केलं की तुझ्या लव्ह स्टोरीचा तो एक पार्ट आहे, तर पण तू काहीतरी वेगळ्या ह्याच्याने सांगू शकत होती ना. आणि जर तुला सांगायचीच नव्हती, जर तुला परमिशनच नव्हती, जर चिंचिन बोलत होता की तुला सांगायची तर लव्ह स्टोरी सांग, नक्कीच सांग, आपली लव्ह स्टोरी सांग, पण माझी कास्ट नको सांगूस, असं त्याच्याकडून तुला परमिशन नव्हती, तर तू तुझी तरी कशाला सांगितलीस. मग सांगायचंच नव्हतं ना उगाचच काहीतरी असं. तर म्हणजे किती गोष्टी तुम्ही किती खरं बोलता. नको तिथे जास्तच खरं बोलायची खुमखुमी येते का तुम्हाला, की काय दाखवायचं असतं की कॉन्ट्रोवर्सी करायची पण हद असते यार, लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. फालतूगिरी करायची. आणि काय कारणं काय सांगते तर काय म्हणे की सवलती मिळायच्या जे मला कधी मिळाल्या नाहीत. म्हणजे मला खूपच प्राऊड आहे, मला खूप प्राऊड फील होतं जे माझं आहे त्याच्याबद्दल. पण मला ना नेहमी असं वाटायचं की माझ्या मैत्रिणींना असं मिळालं, तसं मिळालं, त्यांना सवलत मिळाली, त्यांना स्कॉलरशिप मिळाली, आणि मला कधीच नाही मिळाली. मी एवढी हुशार होती पण मला ना कधी स्कॉलरशिप नाही मिळाली. तर मी ना नक्कीच माझ्या मुलांसाठी ती सवलत घेणार आहे, आणि मला खूप असं वाटतं की खूप बरं झालं माझ्या मुलांना तरी आता ते मिळेल. शी, किती घाणेरडे विचार आहेत यार तुझे, खालच्या दर्जाचे. म्हणजे तू त्या कास्टला काय फक्त म्हणजे सवलत मिळण्याचं एक साधन बनवलंयस आणि म्हणे की त्यासाठी मला ते छान वाटतं. अगं कसलं ना, जो माणूस खरंच असतो ना डोक्याने, तर त्याला काही अशा गोष्टींची गरजच नाही पडत. तो करतो, स्वतःची प्रगती करण्यासाठी काबिल असतो. आणि तू जर इतकीच हुशार होती तर मग कशाला गं पेपरवर लिहायची. कशाला लिहायचीस मला पास करा म्हणून. आणि ठीक आहे, सगळं प्रेम, आपलं काय प्रेम करताना आपल्याला एवढं लक्षात येत नाही काय नाही. पण ह्यांचं जरा वेगळं आहे ना. प्रेम डायरेक्ट एकदम असे प्रेमच, म्हणजे प्रेम आहे की आता काय हौस आहे की काय आहे ते माहिती नाही, पण काहीतरी आणि हौसेनेच एकदम प्रेमात पडले ना, त्याच्यामुळे हिला ते कळलं नसेल. बट जनरली लोक असं स्टेप बाय स्टेप असतात ना प्रेमात पडायचे. पण आधी ओळख होते, मग थोडंसं ॲज अ फ्रेंड फिरणं होतं, भेटणं होतं, ग्रुपमध्ये चालणं बोलणं होतं, आणि नंतर मग त्याच्यातनं 1-2 जण म्हणजे 1-2घांना ते क्लिक होतात असं. तर त्याच्यातनं होतं. तर तेव्हा आपलं कसं कळतं की तुझं नाव काय आहे, आडनाव काय आहे, हा माझा फ्रेंड आहे, मग अच्छा मग तुम्ही कुठले वगैरे असं. म्हणजे ते फ्रेंडशिपमध्ये वगैरे तर कळूनच जातं की आता समजा एखादा ख्रिश्चन आहे तर कळतंच ना की हा बाबा हा आपला फ्रेंड ख्रिश्चन आहे, किंवा नावावरनं वगैरे असं आपण विचारणा होतेच ना. असं कोण अज्युम करतं आणि काय माहितीच नाही. आता चला, नावावरनं पण हिला कळलं नाही, पण तरी पण आपण विचारतोच ना की कुठल्या गावचे, आणि मग काय थोडी माहिती काढतोच त्याच्यावरनं, तर अंदाजा येतोच ना. पण हौसेला मोल नसतं ना, हौसेला.
तर त्याच्यामुळे हौसेपुढे हिला काही दिसलंच नसेल, त्याच्यामुळे हिला काही कळलंच नाही. आणि जेव्हा कळलं तेव्हा मग आता काय करायचं आणि आता काय नाही होऊ शकत, आणि दुसरं कोणी असं हिला उभं पण केलं नसतं कारण हिची कीर्तीच महान असेल. त्याच्यामुळे आता कोण बाबा करून घेणार, तर आता ह्याच्याच गळ्यात पडूया, नाहीतर आता हा पण सुटला तर मग खूप कठीण होऊन जाईल. म्हणून कसं पण करून कन्व्हिन्स करायचंच असं आता मम्मीला असं ठरलं हिचं. आणि बाबा आता ते पप्पा नाही आहेत काही सांगायला बोलायला की खरंच काय आणि खोटं काय, तर आता त्यांच्या नावावर बिल फाडून मोकळी होते की पप्पा असे होते, पप्पांना. आणि वर्ड ऐकला का, कास्टरिझम, म्हणजे हिला काय म्हणायचं आहे, कास्ट रिझर्व की कास्टिझम की काय म्हणायचं, कास्टरिझम काय असतं, कास्टरिझम. माझे पप्पा एवढे कास्टरिझम नव्हते, मम्मी कास्टरिझम होती. तर मग मम्मीचं असं होतं की नाही म्हणजे आम्हाला हे चालणारच नाही. हां तर तू आता बघ काय करायचं ते, मी तर अजिबात मान्य नाही करणार. हां म्हणजे अशी वेळ आलेली मंडळी की माझ्यामुळे माझ्या मम्मी पप्पांचा संसार तुटणार होता. हां शी कसे बाबाईचे मम्मी पप्पा आहेत इतक्या वर्षाचा संसार यांचा हिच्यामुळे आता तुटायला आलेला. अरे 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 भलतंच दिसतंय खानदान. तरीच मम्मीने सगळी, मम्मी पण एकदम हौसी आहे, हौसी काय टॅटूवाली बाई. स्ट्रिक्ट होती म्हणे, स्ट्रिक्ट. आता कुठे गेली स्ट्रिक्ट, कसली डोंबलाची स्ट्रिक्ट. बघून तर वाटत नाही. सगळ्यांचा चालू केलाय, सगळ्यांनी आपला बिझनेस धंदा मांडलाय, वहिनीपासनं मम्मीपासनं सगळ्यांनी. पोरीने सुरू केला, पोरीला स्ट्रिक्ट करता करता मम्मी लागली, मम्मी बरोबर वहिनी पण लागली, सगळे लागलेत धंद्याला. आणि म्हणे स्ट्रिक्ट होती, स्ट्रिक्ट. यूट्यूब म्हणू नका, फेसबुक म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका, काही सोडलं नाही, धंदा पाणी जोरात चालू आहे मम्मीचं. ह्या सगळ्यामध्ये ना मला खरंच त्या आईवडिलांची दया येते, म्हणजे ह्या चिंचिंच्या आईवडिलांची दया येते. काय म्हणून तुमचे काय म्हणजे फिरले, तुमच्या मुलाने ना तुम्हाला कुठलंच ठेवलं नाही हो. खरंच काय कुठून ही शोधून आणली आणि कुठून हिच्या आईचं वगैरे तुम्हाला मिन्नते करावी लागली आणि हिच्या आईला कन्व्हिन्स करायला लागलं. अरे 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 काय बाई आहे, कुठल्या बाईला कोण लोक करतायत, एवढ्या चांगल्या घरचे लोक, ही बाई अशी काय आहे की हिला एवढा माज होता. आणि म्हणे त्याच्या आईवडिलांनी खूप केलं आणि माझ्या पण मम्मीने पप्पांनी खूप केलं. काय केलं तुझ्या मम्मी पप्पांनी, सगळ्यामध्ये खोडा घालायचं काम केलं, सटकले बाजूला, काय खर्च करायचा नव्हता, ती संधी चालून आली, आता रुसून दाखवायचं, फुगून दाखवायचं, समोरचा आपल्या मुलासाठी काही करायला तयार आहे म्हणून, म्हणजे एक चांगले आईवडील आहेत म्हणून आता आपण हरामी बनायचं, कसं काय आपण आता आपला खर्च वाचवायचा हे बघितलं तुझ्या आईने. आणि म्हणे पक्की चॅप्टर आहे, काय नाही आहे मोठी, काय तिला काय मान सन्मान किंवा काय असो तसं आणि जात धर्म काय नव्हतं तिला फक्त सटकायचं होतं, खर्च वाचवायचा होता, फुकटची बॅद गळ्यात मारायची होती कोणाच्या तरी. हा चालून आला समोरून चिंच्या लाकूड तोड्या, काय थापा मारते, माझ्या आईला खूप सोनं नाणं करायचं होतं मला आणि खूप काही द्यायचं होतं, तिच्या अपेक्षा नाही मी पूर्ण करू शकली, तिला मला काहीच देता नाही आलं. का नाही देता आलं भाई, का नाही आली ना नंतर, हां तापली होती, गरम झालेली का किटली तुझ्या आईची तापलेली होती. काय भाषा आहे शी, मला लाज वाटते मंडळी. हे कुठले म्हणते की आम्ही या जातीचे आहोत आणि असं या, म्हणजे खरंच असे असतात. हां काय भाषा आणि काय. अगं बाई जसं ती नाही सांगितलीस ना, त्या चिंच्याने तुला सांगितलं ना नको, त्याला त्याच्या जातीचं नसेल, त्याला हे नसेल की माझी जात सांगून काहीतरी माझा अपमान होईल, त्याला ते टेन्शन नसेल. पण त्यांच्या जातीतल्या लोकांना कळलं ना की हिला करून आणली तर त्याला मारतील, झोडतील, त्यांच्या आईवडिलांचं जीवनं दुश्वार करतील म्हणून नको म्हणाला असेल तो. आता मला लाज वाटायला लागली, कशाला तू नाव सांगितलं स्वतःच्या जातीचं तरी कशाला बोललीस. शी एक नंबरची पळपुटी पळकाडू बाई, काय देणार नव्हती ती, चांगली सटकली. नाहीतर तुला कुठे खपवली असती. मग चांगला मिळाला ना म्हणून चांगलं तिचं साधून आलं, बरोबर निशाणा मारला. स्ट्रिक्ट बाई म्हणे, स्ट्रिक्ट. काय तर म्हणे माझ्या मम्मीकडे एवढं होतं ना आणि तिच्याकडे खूप आहे, सोनं नाणं खूप आहे, आणि एक कान कापला ना लोक म्हणायचे की एक कानाचं पण सोनं काढलं ना तर एक लग्न लागेल, पूर्ण एक संसार होईल. हो का,
काय तर काय उदाहरणं देते, काय बोलते, काय नजरीची, काय विचार. अरे 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 अरे. आणि बँक बॅलन्स तर खूपच आहे म्हणे, बँक बॅलन्स वगैरे पण आहे. इतकंच आहे तर मग कशाला राहते त्या झोपडी वजा मोहल्ल्यात, आणि राहते आणि सरकारी योजनांचा लाभ पण घेते, ठगवते फुकटची. जे ते जर इतकाच पैसा आहे, इतका आहे, तर लाज नाही वाटत फुकटची भांडी लाटायला? हां, उत्पन्न कॅटेगरी काय बघितली होती की नाही? मग तेव्हा कसे भिकारी बनता. म्हणजे ह्या लोकांचं काय नाही हो, हे लोक दाखवायला एकदम श्रीमंत बनतात, आमच्याकडे असं आहे आणि आमच्याकडे तसं आहे. आणि जिथे ना 500 रुपये पण मिळणार असतील ना, तर एकदम फाटके होतील, फाटके असले हे. ह्यांचं काय घेऊन बसलाय आणि ह्यांचं काय ऐकताय? शी, ह्याच्यावरनंच कळतं त्या बाईची कॅटेगरी काय आहे. हिची वहिनी पण एकदा आणि सांगत होती मोठी, आमच्या ताई सोन्याचा कुकर पण घेतील म्हणे. सोन्याचा माय फूट सोनं घेते. आपट्याचा कुकर घेईल, ते आपट्याची पानं असतात ना, ती चिपकवेल आणि देईल तुला. हां, त्या द्रोणात खा जेवण बनवून. काय कसले तर एक नंबरचे, कुठून का असे आते. आणि काय सारखं बोलत होती, माझा गेमच झाला, माझा गेमच होणार होता. आणि असा माझा गेम झाला मंडळी. हां, गेम झाल्याचा अर्थ कळतो का? गेम झाला नाही, तुझा गेम वाजलाय केव्हाचाच. बजाते रहो. तर असं सगळं झालं आणि शेवटी मी माझ्या मामांना सांगितलं की मामा मला वाचवा, मामा मला वाचवा. मग मामांनी माझं कसं तरी करून म्हणाले की तू कर आणि काय नाही होत, मी सगळं करतो, मी सगळं बघतो. हां, आणि मग चिंचिन मला म्हणाला की आता काय नाही, आता बस तूच माझी, मी तुझा आणि तू माझीच होणार आणि तुझे तो मी उठा के ले जाऊंगा. हां, एवढं मला ना इतकं भारी वाटलं. माझ्या पोटात आहे ना बटरफ्लाय होत होते आणि ना असं एकदम गुदगुद्या होत होत्या. इतकं मला असं ना तो आला ना, हां, तर मला ना इतकं कसं वाटत होतं आणि इतकं ना छान. मग मी ना निघाले आणि मग आमची हळद होती, तर मी निघाले ना इकडून आणि मग तिथे जायला, तर मग चिंचिनचा फोन आला. तो म्हणाला कुठे आहेस? तर मी त्याला म्हणाली की मी आहे इथे, आता गंगेच्या इथे आहे. तर त्याचे शब्द मला अजून आठवतात. तो म्हणाला होता की गंगा नव्या नवरीचं स्वागत करते. एवढा ना इतका क्यूट मेसेज, इतका छान मेसेज पाठवला होता ना. हां, अरे ह्याच्यात काय क्यूट आहे यार, सो क्रिंज. आणि काय फालतूगिरी, आणि काय हसते, काय लाजते, काय मुरडते. त्याला असं म्हणायचं असेल, येताना जरा पवित्र होऊन ये, एक डुबकी लावून ये, आणि जे काही असेल ना ते नव्या नवरीसारखी परत म्हणजे एकदम रिफ्रेश होऊन ये. कारण त्याला पण माहिती असेल ना, येतो माहिती नाही ना कितना, म्हणजे 1 2 3 कितने बार लगातार. काय डायलॉग सांगते आणि काय ते स्टोरी फालतू उगाचच काहीतरी. कोणाला हसायला पण येत नाही आणि कोणाला काय त्याच्याने काय असं मस्त पण नाही वाटत आहे आणि छान पण नाही वाटत आहे, अजून इंटरेस्ट पण नाही डेव्हलप होत आहे. बकवास स्टोरी काहीतरी फालतू बनवून आणि ताणून एवढे पार्ट्स बनवले आणि वर सांगते तोंड वर करून की तुम्हाला पण कंटाळा येतोय, मला माहिती आहे, मला पण कंटाळा येतोय. अरे मग बस कर ना. 2 याच्यामध्ये निपटणारी स्टोरी 6 7 8 पार्ट काढते येड्यासारखी नुसती, आणि वरून बोरच आहे. एकदम बकवास, थर्ड क्लास, काही अर्थ नाही आहे, नॉनसेन्स. आणि अजून बाकीचे अजून काय काय दाखवणार आहे. अजून आता लग्नानंतरचे प्रताप सांगणार आहे, फोटो दाखवणार आहे, आणि मग काय मिसकॅरेज अबॉर्शन काय काय केलं ते सांगणार आहे, त्याची स्टोरी सांगणार आहे. अरे भाई बस कर ना, बकवास किती पकवते. काय करू आम्ही, काय ह्याच्यामध्ये काय मला एक कळत नाही की लोकांना काय चुललंय, काय आहे त्याच्यातनं, काय साध्य होतंय, काय शिकताय तुम्ही, काय म्हणजे काय एखादा अनुभव पण असतो ना, तो कोणाला काहीतरी फायद्याचा ठरू शकतो. पण हिचं तर या नॉनसेन्स ह्याच्यामध्ये काय अनुभव पण काय करायचा हिचा, आणि काय करायचं काय ऐकून फालतूगिरी. आणि ते मुलांचं आता काय ते हे अबॉर्शन आणि मिसकॅरेजचं पण ते पण ऐकून काय आता काय करणार आहे. उगाचच आपलं काहीतरी कसलं पण काय नाही तर आपलं कॉन्टेंट आणि स्टोरी आणि काही सांगत बसायचं, काही खपवायचं, आणि खपतंय आपलं यांचं बकवास. टाक वाटच बघते मी. आणि तू असं समजू नको तुझ्या सगळ्या पण कुठल्या पण आरोण्यावर आहे ना मी तुला सोडून देईन. तुझी ना अशी वाजवेन ना चड्डे, जास्तच झालंय तुझं, जामच चपड पटर फालतूगिरी वाढतच चालली आहे तुझी. शिस्तीत राहा. वजं कमी झालं म्हणे, वजं लग्न एकदाचं झालं आणि माझ्या डोक्यावरचं वजं कमी झालं.
याक यार, कहाँ से आते गंदे लोग यार, कशी भाषा, कसं काय ते अवतार नुसतं आपलं ह्यांचं. आणि हे लोक दाखवतात आपल्याला आणि स्वतःला काय समजतात इन्फ्लुएन्झा. आणि लोकांना शिकवतात कसं वागायचं, कसं राहायचं, कसं. तुम्हाला आधी शिकायची आणि स्वतःला अपग्रेड होण्याची गरज आहे, एकदम स्क्रॅचपासनं. तुम्ही काय लोकांना शिकवताय? नुसतं काही साड्या नेसल्या आणि काहीतरी नटून मुरडून दाखवलं ते छपरीगिरी आहे ना, करतात. सांगितलं ना एकदा. हां, त्या बायकांचा काहीतरी फायदा पण असतो, तुमचा काही फायदा पण नाही यार. नॉनसेन्स, समाजाला लागलेली कीड. आणि त्या मावसाडला काय भिकेला लागली का आता? आता कोण नाही राहिलं, कोण नाही घेत, तर इकडे तिकडे साड्या पाठवते आणि नेसून दाखवायला लावते आणि प्रमोशन करून घेते. हां, उघडीला भेटली चगडी, नागडी, पुगडी. ह्याच्यावरनंच आता समजून जा मंडळी, प्रूव्ह झालं की मावसाडच्या साडीची क्वालिटी काय आहे आणि कोणाला देते आणि कोण प्रमोट करत आहे. आणि हिच्या बोलण्याचा नीट, एकदम नीट, तुम्ही रीड बिटवीन द लाईन्स. काय म्हणाली की महागड्या साड्या, अशा महागड्या साड्या मागवायच्या असतील तर, म्हणजे ही पण कबूल करते की ती साडी महागडी आहे, पण ती प्राईस ऐकल्यावरती म्हणजे महागडी आहे चड्डी. 3700ची साडी महागडी. कुठली तरी लो क्वालिटीची साडी 1000 रुपयाची 3600ला विकते बाई. अगं बाई, कितीतरी ऑप्शन आहेत बायकांकडे, कितीतरी. तुला काय वाटतं की आता काय ती चड्डी प्रमोट करणार आणि तुझ्याकडनं घेणार? तुझ्या नावावर नाही चालल्या तर तिच्या नावावर काय चालणार आहेत? काय रे बाबा, कोण नाही घेणार? बंद कर. हां, मिसळ विक, मिसळ. आणि भैरवला पाठव, पार्सल लेलो, पार्सल. मिसळ का पार्सल? माझ्या मम्मीची चवदाळ मिसळ, तर्रीवाली मिसळ. लेलो बाई, मिसळ लेलो. आणि त्या हळदी कुंकवाबद्दल बोलावं तितकं कमी. एकतर खाऊचे दागिने ऐकलं मंडळी काय असतं? हां, खाऊचे दागिने. आणि माझं लग्न तर झालं आणि सगळं खूप छान झालं, धूमधडाक्यात झालं. पण लग्नानंतर संक्रांतीला काळी साडी नेसतात आणि असं काही करतात हे मला कोणीच सांगितलं नाही. आणि त्यामुळे मला कधी मी केलंच नाही. आत्ता मी फर्स्ट टाईम करते आहे. हां, तर खूप चुका झाल्या पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. हां, अगं बाई, किती वर्ष झाली, 35 वर्षाची घोडी झाली, अजून आपलं हिचं हेच नाही झालं, हळदी कुंकू. कधीच इतक्या वर्षात. आधी स्टार्टिंगला तर कळलं नाही तर नाहीच, पण मला तेच कळत नाही की चिंचिनच्या घरचे तर सगळे व्यवस्थित होते, मग हिला नाही. लग्नाची पहिली 5 वर्ष तरी कोणी नॉर्मल कोणत्याही घरात सांगतात, पहिली 5 वर्ष तर करतात. हिने एकदाही केलं नाही. आणि खाऊचे दागिने नसतात, ते हलव्याचे दागिने असतात. हलवायचे नाही. फक्त आणि फक्त कॉन्टेंटसाठी केलेला आहे. आणि फुकटचा माल मिळाला, फुकटचे दागिने आले, ते सगळं दाखवायला. जोपर्यंत घ्यायचं होतं तर दानत नव्हती, भीक लागलेली होती. पण आता फुकट मिळालं, आता त्याच्यावर पण माज करेल म्हणून. हो, त्याच्यासाठी पण असं करावं लागतं, असं मिळवावं लागतं, असं व्हावं लागतं. तू काय काय करते आणि काय नाही करत ना, सगळं माहिती आहे मला. जास्त नको मला तोंड उडायला लावू. आणि एकदा तर हिने एकदम व्हिडिओ छापलेला की माझ्या घरी येत जाऊ नका, माझी प्रायव्हसी आहे आणि मी कोणाला ॲड्रेस नाही सांगू शकत. ते लाईव्हमध्ये पण त्या बाईचा उद्धार केलेला. हां, एक बाई आली माझ्या घरी आणि त्याच्यानंतर काय झालं, आता सगळ्यांना बोलवून घेते. हां, येऊ शकता तुम्ही, हां या, मी इथे राहते, या. आणि माझे फॉलोअर्स येतात आणि हां, मी तुम्हाला दाखवेन, आता ते येणार आहेत आणि त्यांनी मला हे दिलं, त्यांनी मला ते दिलं आणि मला खूप बरं वाटतं. मग त्या बाईचा कशाला उद्धार केला? ती मला वाटतं अशी जेन्युइनली भेटायला आली असेल, काही न घेऊन आली असेल, काही न घेता आली असेल आणि हिला काही दिलं नसेल म्हणून तिचा उद्धार केला. नाहीतर पुण्याला पण बोलवलं आहे, आपण बघितलं, घरात घेऊन बसते. आणि इथे पण आता येत असतात. आता हळदी कुंकवाला आलेल्या बायका पण म्हणे की इथल्याच आहेत आणि माझे फॉलोअर होते तर ते आता शेजारी झाले आणि मग ते आता आले आहेत आणि कोणी येऊ शकतं. आता उद्या पण येणार आहे, परवा पण येणार आहे. आता बरं चालतं तुला. हां, आणि कोण कोण येतं ना, गच्चीतनं बिच्चीतनं, ते तर वेगळंच. आणि येतं की नाही, 2-2 बेडरूम. आजचा शॉर्ट बघितला का? हां, एकदम काय गरज आहे ते दाखवायचं? माहिती आहे बाई, तू नवऱ्याच्या बाजूला झोपते, तुला ते प्रूव्ह करावं लागतं. इतर वेळेला चिंचिन नसतो तेव्हा पण कसं काय करते ते पण दाखव ना. कोण येतं, कसं येतं, कुठून येतं. 2-2 मग मुलं एका बाजूला झोपतात आणि दुसऱ्या बाजूला असं एकदम माहोल बनवून काय करते ते पण दाखव. चिंचिन असताना काय दाखवते, त्याच्यामध्ये काय आहे? ते तर कॉमन आहे. अनकॉमन गोष्ट, तू काहीतरी वेगळं युनिक कॉन्टेंट आहे ना तुझं, ते दाखव जरा, मस्त व्हायरल होशील. अरे, तुला रात्रीची भूक लागते ना? हां,
हा, तुला भूक लागते ना रात्रीची, मग मिसळ ऑर्डर करतेस ना, गुपचूप गुपचूप एकटीच मिसळ खातेस की नाही दुसऱ्या बेडरूममध्ये बसून. मन क्यों बहका रे बहका आधी रात को, मिसळ का ठसका लगा रे आधी रात को. हा. आणि मी साडी नेसली होती ना, तर इतकी सुंदर साडी, आणि साडी सुंदर असल्यावरती आपल्याला जास्त काही करावंच लागत नाही. तर मी ना चिंचिनला व्हिडिओ कॉल केला होता ना, तर तो म्हणाला की इतकी सुंदर दिसते. तो इतका म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना, इतकं छान त्याने मला कॉम्प्लिमेंट दिले. आणि तो मला म्हणाला हां. तर मी ना विचार केला की मी एवढी तयार झालीच आहे, आणि संक्रांतीनिमित्त ना हळदी कुंकवाचं असं आपण एक नाव पण घेतो ना, तर म्हणून म्हटलं की चिंचिनचं मी नाव घेते, तर मी चिंचिनचं नाव घेते. हां. संक्रांतीनिमित्त अमावस्येच्या चंद्रमाने पाठवलं मला लुगडं. संक्रांतीनिमित्त अमावस्येच्या चंद्रमाने पाठवलं मला लुगडं. पण त्यांना काय माहिती, चिंचिनरावांना मला बघायला आवडतं. इश्श, लाज वाटते. हां, बाकीचं पुढचं तुम्ही भरा मंडळी. हां, बाय. आजचं पॉडकास्ट इथेच संपते. ह्याच नोटवर भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मसाला.